तर खऱ्या अर्थानं या सरकारचं वास्तविकपणा महाराष्ट्राच्या मायभूमीबद्दल आणि भाषेबद्दल या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे सगळेजण वॉशिंग मशीनमध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहेत आणि गुजरातची वॉशिंग मशीनचा असर अजूनही यांचा उतरलेला नाही. एकीकडे मराठीला अविभाज्य भाषा म्हणून आम्ही त्याला दर्जा देण्याचा आपलीच पाठ आपण थोपडण्याचं काम हे सरकार करते आहे आणि एकीकडे जे गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागं पडत नाही. याचं हे तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. पण अमित शहांना खुश करण्यासाठी वॉशिंग मशीन सांगितले ना, गुजरातच्या वॉशिंग मशीन मधला धुतलेल्याचा असर अजूनही संपलेला नाही आणि म्हणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत. वॉशिंग मशीनचा अर्थ माध्यमांनाही कळतं आणि राज्याच्या जनतेलाही कळतं. त्यामुळे मी त्याचा खुलासावर या ठिकाणी काही गोष्टी कराव्यात याला काही अर्थ नाही. अमित शहांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी असं वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे ने अपने भाषण में जय गुजरात बोला है. महाराष्ट्र में पुणे में ये भाषण दिया. देखो, महाराष्ट्र के सरकार का आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.